नमस्कार मेरे प्यारे मित्र हो. मी शिवाजी अमगर, सिग्नेचर एक्सपर्ट, वास्तू एक्सपर्ट, न्यूमरोलॉजी एक्सपर्ट आणि मोबाईल नंबर एक्सपर्ट आणि डाउचिंग एक्सपर्ट. मित्र हो, आजचा व्हिडिओ हा सिग्नेचर बद्दलची माहिती सांगण्यासाठी आहे. आपली सिग्नेचर आपण 13 वर्षानंतर बनवायला चालू करतो. म्हणजे मुलगा किंवा मुलगी 6वी-7वी मध्ये असतानंतर सिग्नेचर आपल्याला बनवायला शिकतो. एक तर वडिलाची सिग्नेचर बघून, बहिणीची सिग्नेचर बघून किंवा आईची सिग्नेचर बघून किंवा एखाद्या मित्राची सिग्नेचर बनवून आपण तिची कॉपी करून आपली सिग्नेचर बनवतो, आपली सिग्नेचर डिझाईन करतो. आपली सिग्नेचर डिझाईन करण्याच्या पाठीमागचा दोनच उद्देश आपले असतात. एक तर आपली सिग्नेचर चांगली दिसावी आणि दुसरा उद्देश असा असतो की आपल्या सिग्नेचरची कुणी कॉपी करू नये. हे झाले आपले उद्देश. पण हे सिग्नेचर शास्त्र, हे सिग्नेचर आपल्या जीवनावरती काय परिणाम करते हे आपल्याला नसतं माहिती. सिग्नेचरचं एक मोठं शास्त्र आहे. गेली 10-12 वर्षे मी त्या शास्त्रावरती अभ्यास करतोय आणि नवीन नवीन गोष्टीचा उलगडा होतोय. तर मित्र हो, आपली सिग्नेचर एक आपली स्वतःची एक इमेज आहे, आयडी आहे. आपण विचार करा ना मित्रांनो, आपण बँकेमध्ये सिग्नेचर करतो आणि आपण जेव्हा पैसे काढायला जातो त्यावेळेला तिथले कॅशियर, बँकवाले आपल्याला बघून पैसे देत नाहीत. आपली सिग्नेचर आपल्या फॉर्ममध्ये जी आपण केली होती आणि पहिली सिग्नेचर मॅच करतात. सिग्नेचर मॅच असेल तर आपल्याला पैसे देतात, मॅच नसेल तर आपल्याला पैसे देत नाही. ते सांगतात की आणखी एकदा सही करा. तर म्हणजे सिग्नेचर आपले एक इमेज आहे, आयडी आहे. सिग्नेचरमध्ये आपल्या जीवनामध्ये काय झालेलं आहे, काय आपल्याला अचीव पाहिजे, आपल्या किती कॅरियरमध्ये ग्रोथ मिळेल, आपल्या शिक्षणामध्ये किती ग्रोथ मिळेल, आपल्याला गव्हर्नमेंट जॉब मिळेल का, किंवा आपल्याला मनी किती मिळेल, आपला बिझनेस कसा चालेल, किंवा आपल्या जीवनामध्ये एंडिंगमध्ये काय आहे, आपले अपघात होतील का, आपल्याला एखादा असा रोग आहे का, म्हणजे होऊ शकेल का किंवा आहे का, असेल तर त्यावरती उपाय काय. सिग्नेचरमध्ये भरपूर काय बघायला भेटतं. तर मित्र हो, म्हणून ह्या सिग्नेचरचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. सर्वसामान्यप्रमाणे मी आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच सांगू शकेल की आपली सिग्नेचर सहज, सोपी आणि दुसऱ्याला वाचता यावी. सर्वसामान्याची सही अशीच असते. जे गृहिणी आहेत, ज्या हाऊसवाईफ आहेत लेडीज, त्यांची सिग्नेचर बघितलं एकदम सोपी आणि साधी असते, सहज वाचण्यासारखी असते. 180 डिग्री होती त्यांची सही असते आणि सहज सिंपल त्यांचं नाव लिहिलेलं असतं. जर तुमची सिग्नेचर सहज वाचता येत असेल किंवा सिग्नेचरचं पहिलं नेम, तुमचं नावाचा पहिला अल्फाबेट आणि सरनेमचा पहिला अल्फाबेट तर वाचता आलाच पाहिजे. जर वाचता येत नसेल तर तुम्हाला समजणं फार अवघड आहे.
तुम्ही आपली सिक्रेट जगाला सांगू इच्छित नाही. तुमच्याबद्दलचं माहिती जगाला तुम्ही सांगायची इच्छा नाही, याचा अर्थ असा होतो. जर तुमची सिग्नेचर वाचता येत असेल तर याचा अर्थ की समोरचा व्यक्ती तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. त्या लेवलचे तुम्ही आहात. ज्याप्रमाणे आशामध्ये आपली एक स्वच्छ इमेज दिसते, त्याप्रमाणे तुमची इमेज ही तुमची सिग्नेचर आहे. तर मित्र हो, मग प्रत्येकाची सही वाचता यावी का, असं नाहीये. जे सिक्रेट काम करता आहेत, पॉलिटिकल लीडर आहेत, आज अमित शहा यांची सही कुणाला वाचता येत नाहीये. अमित शहा काही प्लॅनिंग करतील ते कुणालाही कळत नाहीये. का कळत नाही? का त्यांची सिग्नेचर तशीच आहे. असे उडत 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 गेलेले आहे. त्यामध्ये नाव नाही, पहिला अल्फाबेट नाही, लास्टचं त्यांचं सरनेमचा अल्फाबेट नाही, फक्त उडता पक्षी जशाप्रमाणे सही आहे. त्यामुळे त्याला समजणं, त्यांच्या दिमागमध्ये काय चाललंय हे कुणालाही कळत नाही. तर मित्र हो, आपली सिग्नेचर कमीत कमी पहिलं लेटर, आपल्या नावाचा पहिला अल्फाबेट आणि सरनेमचा पहिला अल्फाबेट वाचता आला पाहिजे. तर मित्रांनो, तर मग आपण हा विचार करतो की माझी सिग्नेचर असावी कशी. सर्वसामान्यांचे हेच प्रश्न असतात, सर मी कशी सिग्नेचर करू, काही ही सिग्नेचर बदली करू का. तर तुझी जी पहिली सिग्नेचर आहे त्यामध्ये थोडंसं तुम्ही एकत्र काटपीट करून दुसरी सिग्नेचर बनवणार. म्हणून त्यासाठी आपल्याला योग्य सिग्नेचर तज्ञाचा सल्ला घेऊन सिग्नेचर बनवावी लागते. तुमच्या जीवनामध्ये उद्देश काय आहेत, सध्या तुमच्या जीवनामध्ये अडचणी काय आहेत, तुम्हाला सध्या हेल्थचा प्रॉब्लेम आहे आणि तो दिसतोय तुमच्या वर्तमानामध्ये, तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम आहे, तुम्ही आजारी असता, तुमचे हेल्थ इश्यू असतात, तुमच्या सिग्नेचरमध्ये दिसणार. मग ते आपलं हेल्थ रिकव्हर करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही सिग्नेचर बनवली पाहिजे. जर तुम्हाला एखादा गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तर तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार आहात, गव्हर्नमेंट अधिकारी पदासाठी जाणार आहात, त्याची तयारी करत आहात, की सामान्य गव्हर्नमेंटच्या लेबर क्लासमध्ये जाणार आहात, त्याप्रमाणे तुझ्या सहीचं प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्हाला त्याप्रमाणे सही बनवावी लागेल, डिझाईन करावी लागेल. तुम्ही एक फिल्मी ॲक्टर आहात किंवा फिल्ममध्ये, मॉडेलिंगमध्ये, मीडियामध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॅरियर करू इच्छिता तर तुमची सही वेगळी असेल. तुम्ही एक खिलाडूच्या रूपमध्ये आपलं कॅरियर बनवत असाल, अशी इच्छा करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सही तुमची वेगळी बनवावी लागेल. आज मित्रांनो, आपण नॉर्मल काय करत असतो की आपली सही लिहितो आणि आपलं त्यात नाव लिहितो किंवा पहिला अक्षर लिहितो आणि त्याला गोल करतो, पुढं लिहितो, डाऊन करतो किंवा पहिल्या नावालाच कट करत असतो किंवा पूर्ण नावाला कट करत असतो. तर मी वरच सांगू शकेल आजच्या व्हिडिओमध्ये की मित्रांनो, आपल्या सहीतलं कुठलंही अक्षर कट होता कामा नये. कोणतंही अक्षर कट करायचं नाहीये. कोणत्याही लेटरला गोल करायचा नाहीये. त्याचे मायने वेगवेगळे निघतात. म्हणून आपली सिग्नेचर एकदम साधी सोपी असावी.
आणखी एक सांगू इच्छितो तुम्हाला, कुणाची सिग्नेचर कोणीही कॉपी करू शकत नाही किंवा हुबेहूब काढू शकतो, पण कॉपी नाही करू शकत, आहे तशी करू शकत नाहीत. त्यामध्ये स्ट्रोक असतात, शाईचे जे हे असतात, फ्लो आहे तो प्रत्येकदा वेगळा असतो. म्हणून कुणाची सिग्नेचर कोणी कॉपी नाही करू शकत. म्हणून हा डोक्यातून एक विचार आपल्याला काढून टाका आणि सिग्नेचरच्या माध्यमातून तुमच्या आयुष्याची प्रगती करा. शेवटचं म्हणेल, तुमची सिग्नेचर जर चांगली असेल, योग्य पैसा देणारी असेल, मान सन्मान देणारी असेल, अधिकार देणारी असेल, बिझनेस देणारी असेल, हेल्थ रिकव्हरी करणारी असेल किंवा उंच उंच भरारी घेऊन आपल्या जीवनामध्ये यश देणारी असेल, प्रत्येकाचे सिग्नेचर वेगवेगळे आहे. तुमची स्वप्न काय आहेत आणि तुम्हाला काय हवं आहे त्याप्रमाणे तुमची सिग्नेचर डिझाईन मिळेल. तर मित्रांनो, अवश्य आपण कॉमेंटमध्ये आपल्याला अजून काय माहिती हवी आहे, माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल मी व्हिडिओ बनवेल. आणि आपल्याला इच्छा असेल की आपली सही डिझाईन करून हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये जरूर द्या आणि व्हॉट्सअपला जो नंबर मी समोर दिलेला आहे त्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमची सही पाठवा. आणि सहीच्या लिहिल्यानंतर सहीमध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही हे जरूर लिहा. त्या सही तुमची मला त्याप्रमाणे वाचता येईल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय करत आहात आणि जीवनामध्ये काय पाहिजे तुम्हाला हे जरूर लिहा. तर मित्रांनो, आपण जरूर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आपली परवानगी घेऊन हा व्हिडिओ क्लोज करतोय. जय हिंद, जय भारत. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, व्हिडिओला शेअर आणि लाईक करायचे आहेत. धन्यवाद. जय गुरुदेव दत्त. शुभ होतो.